म्हणजे असं तर तुमची प्लॅनिंग नाही की दोन्हीकडे भावना दडायचं आणि घरात तसं ताणायची. सर तसं असं तर असतं काही नाही. नाही. तसं असतं तर मी तेव्हाच जे काही फाळणी झाली पक्षाची बरं. मी तेव्हाच दादाला सोडलं नसतं किंवा विद्यमान आमदारांनी सोडलं नसतं. शिवसेना ही संघटना जेव्हा सुरुवात झाली संघर्ष आक्रमण फुटाफुटी इथूनच तयार झाली. सर मातोश्रीशी इमान राखणारे आम्ही शिवसैनिक. या भागात चांगली कोणकोणती कामं केली त्यावेळी? विकास हा फक्त मला वाटते बजेट पुरता दिसतोय. आणि नगरसेवक झाल्यानंतर पहिल्या एका वर्षात आपल्याकडे विकासाचं विजन करा. पहिल्या एका वर्षात आपल्याला काय नेमकं करायचं? सर्वात पहिले मी पथदिव्यांचा प्रश्न मिटेल साहेब. चोऱ्या चपाट्या होतात. आमच्या इथे बुधवारचा बाजार असतो. हे म्हणतात सौर ऊर्जेचे आहेत. अरे सौर ऊर्जे यायले किती दिवसापासून यायले? नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवाराज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत. सध्या नांदेड महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि त्या अनुषंगाने आपण मुलाखत देखील घेत आहोत. त्याच माध्यमातून आज आपण प्रभाग क्रमांक 1 चे इच्छुक उमेदवार विजय कल्याणकर सर आपल्या सोबत आहेत. सरांची एकंदरीत ओळख करून द्यायला गेलं नमस्कार. तर 1998 पासून ते शिवसैनिक म्हणून काम करतात. त्यांची कामाची सुरुवात ही शाखा प्रमुख पासून ते सध्या ते शिवसेना उभाटा गटाचे विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करतात. एकंदरीत त्यांचं खूप चांगल्या प्रकारचं काम आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय आणि उद्योग व्यवसायामध्ये देखील खूप चांगल्या प्रकारचं काम करतात आणि ते सध्या इच्छुक आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. एकंदरीत शिवसेना फुटली, सत्ता 2 वेळेस सत्ता त्यांच्याकडेच गेली, तरी पण आपण निष्ठावंत म्हणून राहिलात. एकंदरीत सुरुवातीला मला प्रश्न असेल, तुमची जी काही सामाजिक ही राजकीय वाटचाल होती, शिवसैनिक पर्यंतची वाटचाल होती, काय सांगाल त्या संदर्भात? कशी होती वाटचाल? वाटचाल तशी पाहायला गेली सर सुरुवातीपासून आम्हाला म्हणजे आव्हान स्वीकारण्याची आमच्या ते काय म्हणतात ते अंगभूतच आहेत आमच्या. शिवसेना ही संघटित जी संघटना जेव्हा सुरुवात झाली संघर्ष आक्रमण फुटाफुटी इथूनच तयार झाली आणि आज तागायत जशीच्या तशी ती उभी. कारण आमच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक अनेक जातीपंथामध्ये अनेक शहरामध्ये खेडोपाडी एका म्हणजे म्हणतो घराघरामध्ये एक शिवसैनिक वाढलेला आहे आणि तो आज तागायत टिकून आहे. आपण 1998 पासून शिवसेनेचं काम करताय. जी सर. काय शिवसेनेमध्ये यावं असं वाटलं? म्हणजे शिवसेनेत वेगळं पण काय बघितलं तुम्ही? शिवसेना ही संघटन जी आहे सर मराठी माणूस असेल किंवा महाराष्ट्रीयन एक जो काही व्यक्ती असेल शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेबजी ठाकरे ह्यांनी जे मराठी मनामध्ये जे काय पेरलेलं आहे हिंदुत्व पेरलेलं आहे ते हिंदुत्व आजही तसंच कायम आहे. आणि जेव्हा कोण्याही पक्षाच्या शाखा नसतील पण शिवसेनेची शाखा आजही तळागाळातल्या काय म्हणतात त्याला वाडी तांडे ह्यांच्यावर आजही जुन्या पाट्या जाऊन बघा तसे आहे शिवसेनेची खासियत. नक्कीच आपण त्या काळामध्ये केलेली कामं म्हणजे शिवसैनिक असताना नंतर काही पद तुम्हाला देखील मिळाली, ती कामं करत असताना एखाद्या उदाहरण काय सांगता येईल आपल्याला? कशी कामं पद्धत होती तुमची, कशी कामं करत होता, काय सांगायला? आम्ही सर सामाजिक उपक्रम पक्षाचे काही जे काही उपक्रम असतील सामाजिक माध्यमातून काय असतील ते आम्ही आजपर्यंत पूर्ण केले आहेत. आणि असं नाही की आम्ही कुणा नेत्याची वाट बघतो किंवा एखाद्या मुंबईहून आलेल्या नेत्याची वाट बघतो, कुणाची वाट बघत नाही सर. की त्यांनी सांगावं आणि आम्ही करावं. आम्ही आमच्या नित्यनेमानं जे काय आम्हाला आमच्या मनाला आणि आमच्या संघटनेला आम्हाला पूरक वाटतं आणि लोकांच्या उपयोगी वाटतं ते आम्ही करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. नक्कीच एकंदरीत तुमची पक्षानं दखल देखील घेतलेली आहे आणि तुम्हाला नांदेड उत्तरचं विधानसभा प्रमुख पद देखील एक महत्वाचं पद आहे, भविष्यातल्या आमदारकीचं पद आहे तुमचं. एकंदरीत तुम्हाला मग नगरपालिका निवडणूक का लढवावीशी वाटते? नगरपालिका निवडणूक लढवण्याचं लक्ष असं आहे की सर काही ज्या काही मूलभूत सुविधांचा अभाव आहे अजूनही असं नाही की म्हणजे पूर्ण होतीलच म्हणून समस्या हे वाढतच असतात आणि समस्या आज ना उद्या त्या निपटण्यासाठी आपल्यासारख्या एखाद्या छोट्याशा सामाजिक कार्यकर्त्याला तिथं एक काय लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. बरं, आपल्या प्रभागामध्ये काही कोणकोणत्या कामापासून वंचित आहे असं वाटते प्रभाग आपल्या विकासाच्या कामापासून? बऱ्याच मूलभूत सुविधांचा अभाव आहे सर. अजूनही ड्रेनेजच्या पाईपलाईन ज्या आहेत अजूनही खराब झालेल्या आहेत. जेव्हा BSUPच्या योजना आल्या अमृतच्या योजना आल्या त्या अजूनही अपूर्ण आहेत आणि एकदा पाईपलाईन झालेली आहे. अजूनही तुमच्या माहितीसाठी आजही तुम्ही जर समजा जर बघायचं असेल प्रभागामध्ये अजूनही कामं तेच रिपीट चालू आहे. त्याच भरायचं पुन्हा काढायचं पुन्हा ड्रेनेज उखळायचं पुन्हा बंद करायचं हेच चालू आहे. आणि आम्हालाही फोन येतात
की साहेब हे काय लावलं तुम्ही, जेव्हा बघत होतात कामं, जेव्हा 10 वर्षापूर्वी ही सुरुवात झाली 2000 माझ्या मते 12-13 बीएसपी योजना आली, बरं. अमृतची योजना आली हम्म. महापालिकेच्या अंतर्गत. हम्म. त्या डबल पुन्हा त्याचं पुनर्रचना तेच चालू आहे. नक्कीच. मग सर आपण प्रभाग क्रमांक 1 मध्ये निवडणूक लढवतात म्हणजे जी. कोणत्या ह्याच्यासाठी अ ब क ड असते म्हणजे कशासाठी आपल्याला निवडणूक? सर्वसाधारण पुरुष मध्ये ड मध्ये लढतो आहे. सर्वसाधारण पुरुष ड मध्ये. ड मध्ये yes. बरं, हे असं देखील एक चर्चा चालू आहे की बाबा तुमचेच मला वाटते आमचे विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर तुमचे काकाच होतात आणि त्यांचाच मुलगा सुहास कल्याणकर निवडणूक लढवत आहे. हो म्हणजे असं तर तुमची प्लॅनिंग नाही की दोन्हीकडे भावना लढायचं आणि घरात तसं ताणायची? सर, तसं असं असतं काही नाही. नाही, तसं असतं तर मी तेव्हाच जे काही फाळणी झाली पक्षाची बरं. मी तेव्हाच दादाला सोडलं नसतं किंवा विद्यमान आमदारांना मी सोडलं नसतं. पण एक निष्ठा कुठेतरी कायम असते आणि त्या निष्ठेची मी पारख ठेवली. असं नाही की आता त्यांची मर्जी आहे, ते कोणाला लढवतील न लढवतील तो त्यांचा पक्षाचा किंवा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही त्याला काही मर्यादा नाही लावू शकत. विजय सर, सत्या बघितलं तर निष्ठेपेक्षा पैशाला महत्व दिलं जातं. जी. आपण देखील साहेबांसोबत होतात. हो. सत्ता ज्यावेळेस ते सत्ताधारी पक्षाकडे गेले, विरोधी पक्ष असताना सत्ताधारी पक्षाकडे गेले, तुम्ही देखील त्याचे खास जवळचे म्हणून ओळखले जाणार होते. तुम्हाला देखील का जावं असं वाटलं नाही? कारण की सत्तेकडे लोकांचा वाह असते, परंतु तरी पण तुम्ही ह्याच म्हणजे शिवसेनेमध्ये काय राहणार? उद्धव बाळासाहेब ठाकरे तिथं राहण्याचं एक वैशिष्ट्य काय, वेगळं पण काय? सर, मातोश्रीची इमान राखणारे हम्म. आम्ही शिवसैनिक आहोत. आम्हाला एवढं कळतं की माझ्या मातोश्रीमध्ये जो मातोश्रीला जवळून पाहतो किंवा आत्म्यातून बघतो त्याला असं वाटत नाही की हे घर सोडावं किंवा हे पक्ष सोडावा. भले इथं पैशाचा पूर असेल, हम्म. काही अजून आर्थिक जे काही तुम्ही म्हणताय की वाटलं नाही का असं, सर माझ्या मनाला कशी वाटलं नाही. पैसा कुठे कमवला जातो, पण बाळासाहेबांचं एक वाक्य आहे, पैसा येतो आणि पैसा जातो पण नाव एकदा गेलं ते परत येणार. हे आम्ही ते ब्रीद वाक्य बाळगतो आणि मनामध्ये साठवून त्याच रीतीने आम्ही दररोज काम करतो. नक्कीच सर. मग आपला प्रभाग क्रमांक तुम्ही जे आता सांगितलं की आम्हाला नावासाठी आम्ही थांबलोय, आम्हाला बाकी काही गोष्टी होती, तुम्हाला प्रभाग क्रमांक 1 म्हणून तिकीट मिळेल का? आणि आपली शिवसेना पक्षाची लढत कशी राहणार आहे, रणनीती काय राहणार आहे? लढत तशी ही सर खूप अटीतटीची होणार आहे, कारण समोर विद्यमान आमदार आहेत. आव्हान देणे खूप सोपं नाहीये, पण तरी आम्ही एक विश्वास आहे जनतेवर आणि जनतेच्या प्रेमावर विश्वास आहे की आमच्यासारखे काही जे काही प्रामाणिक शिवसैनिक आहेत आज आहेत आणि लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि आम्ही एका चांगल्या ध्येयाने या मैदानात उतरलो आहोत. असं नाही की कोणाला पाडायचं किंवा कोणाला विरोध नाही. हा एक लोकांच्या प्रती त्यांच्या जे काही निकडीच्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण कराव्यात, काही चांगल्या आमच्या छोट्या छोट्या शिवसैनिकांच्या माध्यमातून पूर्ण व्हाव्यात ही आमची इच्छा आहे. एकंदरीत नांदेड शहरामध्ये मला महत्वाचं पद तुमच्याकडे कशी लढत होईल? म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून किती उमेदवार असतील? प्रत्येक वार्डात उमेदवार आहे? जवळपास आम्ही 20 प्रभागातून 150 ते 170 उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत, इच्छुक उमेदवार. त्याच्यापैकी आता आघाडी होईल न होईल हा वरचा प्रश्न आहे. झाली तरी हा थोडंफार आता मित्र पक्षांना जागा जातील, त्यात थोडेफार शिवसैनिक आमचे मागे पुढे होतील किंवा त्यांच्या जागी काही नवीन येतील आणि आम्ही ते मान्य करत तयार आहोत. असं नाही की आग्रही आहेत म्हणून आम्ही आमच्या जे काही पक्षाचे आदेश असतील, आघाडीचे काय आदेश असतील, आम्ही ते नियम पार पाडू. जवळपास आपण दोन दशकापासून काम करताय. या अगोदर कोणत्या निवडणुकीचा अनुभव वगैरे काही? मी प्रत्यक्षात तर निवडणूक लढवली नाही सर. बरं. मी प्रत्यक्षात कोणतीही निवडणूक लढवली नाही, पण प्रत्यक्षात निवडणुका जवळून बघितल्यात. एवढंच नाही तर तथापि मी निवडणुकांचा बरेच म्हणजे जवळून मी पाहिल्यात पण आणि त्यांचं मी कामकाजही केलंय आणि त्याच्यामध्ये जवळपास मी स्वतः तोंड सांगत नाही. तुम्ही ह्या प्रश्न प्रभागातल्या माझ्या काही जे काही सहकारी असतील किंवा नागरिक असतील त्यांना सुद्धा विचारू शकता की मी कोण्या पद्धतीने कसं काम केलंय. नक्कीच. मग आजपर्यंत तुम्ही सांगितलं की बऱ्याच लोकांसाठी आपण काम केलंय, लोकांना निवडून देखील आणले, आज स्वतःसाठी निवडणूक लढवतात. काय भावना आहेत आपल्या मनामध्ये? प्रतिसाद कसा मिळेल आपल्याला? प्रतिसाद तसा जनतेचा चांगला मिळतोय, कारण ते म्हणतायत की बा तुमच्या कार्य करण्याची शैली जी आहे ही चांगल्या पद्धतीची आहे, एक टेक्निकल आहे. कारण मी जास्त उच्च शिक्षित म्हणू शकत नाही, पण पात्रता धारक आहे की त्या पात्रतेस उतरण्यासाठी मी जनतेच्या सेवा करण्यास मी पात्र ठरेल असा माझा अंदाज आहे आणि मी विश्वास एवढा व्यक्त करतो माझ्या जनतेतून की माझ्या जनतेनं माझ्या विश्वास दिला आहे आणि मला तो तसा रिस्पॉन्स मिळतोय. पण नक्की आपण त्याच वार्डामधले आहे, त्याच प्रभागामधले आपला जन्म देखील त्या ठिकाणी झाला. एकंदरीत त्या प्रभागात काय समस्या आहे? मी आता सांगितलं थोड्या वेळापूर्वी सर की ड्रेनेजच्या आहेत,
आणि एक सांगतो अजून एक उदाहरण. काही एक मला वाटते 10-12 महिन्यापूर्वी मुख्य रस्ता आहे आमच्या इथे, तरोडा नाका शेतकरी पुतळा, तो गजानन मंदिर कमान इथपर्यंतचा जो मुख्य रस्ता आहे, हा जवळपास 8 महिने आमच्या तरोडा वासियांनी धूळखात सहन केला. त्याची झळ सगळ्यांना पोहोचली. बिचाऱ्यांनी धूळ खात दुकानं उघडे, दुकानं बंद तसेच केले. मी तर म्हणतो ग्राहक कमी आणि त्या धुळीकडे जास्त लक्ष होतं त्यांचं. कारण प्रत्येक दुकानामध्ये अखंड धुळीचं साम्राज्य, अखंड धुळी, त्या म्हणजे धुळखात ते सामान खराब होणं. बऱ्याच जण लोकांना चेहऱ्याचे आजार झाले, डोळ्याचे आजार झाले. बरेच लोक म्हणले बा काय करावं, दुचाकीवरून पडणं, परत परत त्या खड्ड्याचं पुन्हा ते पुनरीकरण करणं. आणि एक सांगतो कंत्राटदाराकडून पाण्याचा अपव्यय वापर झालाय. मी सांगतो ना, भर उन्हाळ्यामध्ये उन्हाळा तर नांदेडच्या तरोडावासीमध्ये काही काही ठिकाणी पाणी टंचाई होती. तिथे आम्ही टँकर पुरवले आणि त्या ठिकाणी मला सांगा, जेव्हा पाणी जनतेला पुरी होत नाही तर त्या कंत्राटदारानं मुख्य रस्त्यावर सळ टाकण्याचा प्रयत्न केला, का तर धूळ उडू नये म्हणून. मला एक सांगा सर, पाण्यावर एवढा खर्च करण्याची काय गरज आहे? तो जर त्यांनी पॅचअप मारला असता एखादा, तर गरज नाही तुम्हाला धूळ उडवायची. आम्ही किती वेळा प्रयत्न केले, तर कॉन्ट्रॅक्टर म्हणतो आज उद्या करतो, पॅचअप मारतो, हे मारतो. आणि साईडनं अजूनही सांगतो, अजूनही साईडचे 5-5, 6-6 फुटाचे पॅचअप अजूनही अपूर्ण आहेत. ते पॅचअप अजून भरलेले नाहीये. लोकांच्या वाहनं रस्त्याकडे उभं करताना खाली जात आहेत. 4 चाकी वाहनांना अंदाज लागत नाही की गाडी वर आहे का खाली आहे. त्यांचे जे काही खालून चाकाचे जे काही हे असते, त्याला आपण काय म्हणतो, ते शॉकअप असतील किंवा इंजनचे गार्ड असतील, पूर्णतः नुकसान होते सर त्यांचं. मी स्वतः 1-2 गाड्यांना मी स्वतः काढून दिले, कारण माझ्या समोरच 2दा त्या वाहन चालकाचं नियंत्रण सुटलं, त्याला अंदाज नाही लागला, तो गेला खाली. तर मी स्वतः, आमच्या भावांनी, आमच्या कार्यकर्त्यांनी जवळच होते, त्यांनी गाडीला अक्षरशः हाताने उचललं, कारण जॅक लावायचा चान्सच नाही तिथं. कारण ती गाडी 1.5 फूट झाली खाली गेली, जॅक लावायचा कुठं, कारण गाडी लटकती झाली. त्या बिचाराला आघात झाला नाही, हा फक्त एक सौभाग्याची बात आहे. पण दुर्भाग्य असं आहे की अजूनही ते पॅचअप तसे अजून तुम्ही जाऊन व्हिडिओ चित्रीकरण करू शकता. माझं खोटं असेल तर बिलकुल करू शकता, यात काही दुमत. नक्की सर, एकंदरीत जर पाहायला गेलं तर ही आपल्याच पहिलीच निवडणूक आहे. बरं, या भागामध्ये आमदार देखील आहे. या भागात चांगली कोणकोणती कामं आहेत, काय वाटतं? म्हणजे सांगायचं की चांगली कामं. विकास हा फक्त मला वाटते बजेट पुरता दिसतोय, पण असा लोकांच्या उपयोगी असं मलाच नाही, अजून तर कोणाला दिसलं नाही असं वाटते मला. वाटायचं काय आहेच तसं. कागदपत्रे असतील म्हणा किंवा जे काही बजेट असेल तर त्यांचं त्यांनी ते ऑडिट करून दाखव. नक्कीच सर, एकंदरीत आपल्या प्रभागामध्ये मला वाटतं दुहेरी, तिहेरी, चौरंगी लढत होईल, 4-4 पक्ष लढतील. काय काय होईल काही सांगता येणार नाही. 100%. तरी पण या सगळ्यापेक्षा हे विजय कल्याणकर का वेगळे आहेत आणि त्यांच्यावर लोकांनी विश्वास का ठेवा आणि का मतदान करावं? विजय कल्याणकर वेगळा म्हणण्यापेक्षा साहेब, मी वेगळा नाहीये, फक्त काम करण्याची शैली वेगळी. मी माणूसच आहे, समोरचा व्यक्ती माणूसच आहे, पण प्रत्येक माणसामध्ये गुण आणि कला ह्या वेगळ्या असतात. आमची काम करण्याची कला अलग आहे. आम्ही कोणाच्याही दबावाखाली, दडपणाखाली काम नाही करत किंवा कोणावर दबाव टाकत नाही. शासकीय कर्मचारी असतील, स्वच्छता कर्मचारी असतील, एव्हाना त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वाहनावरले ड्रायव्हर जरी असतील, ते बिचारे किंवा महिला असतील झाडणाऱ्या, ह्यांच्यापर्यंत आमचे चांगले प्रेमळ संबंध आहेत. आणि ते सेवा करण्यास तितके तत्पर असतात. सकाळी 6 पासून दुपारी 2 पर्यंत, भर उन्हात भर पावसात आम्ही त्यांची सेवा केली आहे. आणि त्यांनी बिचाऱ्यांनी आमच्या वार्डातल्या प्रत्येक नागरिकांची सेवा केली. म्हणून आम्हाला वाटते की आमचा जो काही संबंध आहे, हे संबंध प्रेमाचे संबंध आहेत. नागरिक असतील, कर्मचारी असतील किंवा इतर जे काही आमचे सहकारी असतील, सगळ्यासोबत आमचे प्रेम संबंध आहेत. आणि काम करण्याची शैली असे म्हणून म्हणतो की त्या कामामध्ये कुठे काय खाट्या कुठे असतील ते आम्हाला सर्व माहीत आहे. त्याच्यामुळे आम्ही तिथं जे काही लागेल नागरिकांना ते देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतो. एकंदरीत पाहायला गेलं तर विरोधक म्हणतात की आमची केंद्र सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, या ठिकाणी सध्याला आम्ही विकास चांगला करू शकतो. या प्रतिकेकडे कसं पाहता? मग विकास 10 वर्षापासून विकास होत असेल तर मग विकास दाखवा, व्हिडिओ चित्रीकरण करून, काय हरकत नाही. आमचं काय म्हणणं नाही. एकंदर पाहायला गेलं ज्यावेळेस शिवसेनेची फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या. लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला खूप मोठं यश मिळालं, पण त्यानंतर विधानसभेला फार मोठं अपयश मिळालं. आणि त्यानंतर आज जी काही शिवसेनेबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबत जी काही लोकांची साथ होती, भावनिक साथ जी होती, ही कुठे कमी होत चालली असं तुम्हाला वाटते?
साहेब आता याच्यामध्ये कसं झालं बघा, आता आपण पाहता 1 वर्षापासून 1.5 वर्षापासून जे ईव्हीएम घोटाळे बाहेर येत आहेत, बरं. हे सगळ्या सर्वसामान्य लोकांनी पण मान्य केलं. त्याच्यामुळे कुठेतरी न्याय व्यवस्था म्हणा, कुठेतरी ती निवडणूक व्यवस्था म्हणा, ही थोडी रसातळला गेली आहे आणि कुणाच्या तरी दबावाखाली काम करताय. आणि तुम्ही जे म्हणताय की सन्मान्य आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची लोकप्रियता कमी होत आहे. लोकप्रियता कमी होत मग पक्षामधली, या पक्षातली आमच्या उद्धवसाहेब पक्षामध्ये काय येत आहेत याची उत्तर द्या विरोधकांनी. नाराज जर आता कालपुरात नगरपालिकेच्या जे काही निवडणुका झाल्या, आमच्या साहेबांनी तर अजून प्रचार बी समजा काही काळात काही भागात केला असेल किंवा नसेल, तरी पण आम्ही आज बऱ्याच जागा जिंकलेल्या आहेत. आणि ह्यांनी सभा घेऊन सुद्धा बऱ्याच जागी ह्यांचे नगराध्यक्ष पडले, नगरसेवक पडले, हालाकी काही काही जागी 0 सुद्धा आले. मग सत्ताधारी आहेत की नाही तर तुम्ही बघा. नक्कीच सर, एकंदरीत फार मोठी लढत झाली, तिरंगी लढत झाली, चौरंगी लढत झाली आणि या एवढ्या सगळ्या लढता होऊन देखील विजय कल्याणकर नगरसेवक झाले. आणि नगरसेवक झाल्यानंतर पहिल्या 1 वर्षात आपल्याकडे विकासाचं विजन कारण पहिल्या 1 वर्षात आपल्याला काय नेमकं करायचं? सर्वात पहिले मी पथदिव्यांचा प्रश्न मिटेल साहेब. बरं. कारण आज 3 महिने झाले, मी 3 महिने झालं बघायलो की बाबा या आमच्या मुख्य रस्ता जो आहे मालेगाव रस्ता, आज 3 महिने झाले पथदिवे दोन्ही साईडचे बंद आहेत. मी वारंवार आमच्या जे काही संबंधित अधिकारी असतील त्यांना मी वारंवार विनंती केल्या की साहेब बदला, हे बंद चालू करा, पथदिवे बंद आहेत. चोऱ्या चपाट्या होतात. आमच्या इथे बुधवारचा बाजार असतो, महिला आमच्या भगिनी आमच्या पायानं जातात, कारण बऱ्याच जागी दुर्गम भाग आहेत आमच्या, कारण अंधार पसरतो त्या भागामध्ये चोऱ्या चपाट्या, ते सगळं त्यांना माहिती आहे. आम्ही पोलीस स्टेशनला पण सांगितलंय साहेब तुमचा गस्त वाढवा. बरं, गस्त वाढवा तर अंधार पडतोय, मग तो अंधार मिटवण्यासाठी आम्ही प्रयत्न सांगा, लाईट लावा, ते दिव्याबत्तीची सोय करा आणि जे काय बंद आहेत सेट ते चालू करा. हे म्हणतात सौर ऊर्जेचे आहेत. अरे सौर ऊर्जे यायले किती दिवसापासून आहेत, वर्ष झालं ते सौर ऊर्जे नुसते खंबेच लावलेत, त्या खांब्यावर अजून ते त्याचा काही पत्ताच नाही उजेडाचा. कालपुराचा अपघात झाला साहेब अंधारामध्ये, कारण येणारी व्यक्ती दिसली नाही त्याला वाहनाला. आता वाहनवाले तर काय दोष म्हणा, त्याला व्यक्ती दिसली नाही, झाड आलं आडवं, ते मोठं झाड होतं आणि तो व्यक्ती तिथून त्या घरातून असा निघाला आणि अचानक वाला रस्त्यात आला, तो दिसलाच नाही, तो वाहनाला धडक बसला, त्याचा पाय मोडला. विचारा तुम्ही अजून प्रभागातल्या आमच्या माणसांना, हे असे घटना घडतात. आणि पहिला प्रश्न हा मिटवणार आहे की दिवाबत्ती पहिले चांगली करणार, कारण उजेडामध्ये रात्री बेरात्री, कारण आमच्यामध्ये कसं आहे बऱ्याच प्रभागामध्ये रस्ते नाही, रस्ते नसल्यामुळं कच्च्या रस्त्यावर प्रवास करणं अवघड आहे. त्यासाठी दिवाबत्ती करणं, त्याच्यानंतर स्वच्छतेचे प्रश्न आहेत, बऱ्याच जागी कचऱ्याचे ढिगारे अजून आहेत, कारण कसं आहे गाड्या पोहोचत नाही, रस्ते उबडधोबड असल्यामुळे गाड्या पोहोचत नाही, तो कचरा न्यायला वेळ लागतो. आम्ही प्रयत्न करतो की बा उचलावा हा, पण कसं असतं तिथपर्यंत ती गाडी जात नाही आणि गाडी न्यायला तो कचऱ्यासाठी त्याला वेळ लागतो. त्याच्यानंतर आहे ड्रेनेज. ड्रेनेजच्या कुठल्याही बऱ्याच भागामध्ये त्या पाण्याला उतारा नाही, तो पाण्याचा उतारा अजूनही निघाला नाही. मी तर म्हणतो 2012-13 पासून बघालो त्या बीएसयूपीच्या योजना सगळ्या सबसेल ठरल्या आहेत, फेल. आणि आम्ही त्यांना म्हणलो होतो की बा हे जरासं चांगला नकाशा काढून एखाद्याचा उतारा काढून त्या पाण्याचा निचरा करा. मी स्वतः कितीक वेळेस स्वच्छतेच्या जे काही टँक असतात ते टँक पाईप टाकू टाकू मीच उपशिलेत किती वेळ, वाटल्यास तुम्हाला मी प्रूफ दाखवतो, माझ्याकडे प्रूफ आहे. किती वेळेस काढणार तुम्ही? मागच्या वेळेस पाणीचा पुराला महापुराला प्रत्येक प्रभाग आमचा एकही असा नगर राहील नाही की त्या नगरामध्ये पाणी साचलं नाही. मग लोकांच्या घरात पाणी, अक्षरशः सामानात पाणी, पलंग असे उचलू साहेब त्या लोकांनी. ते आता मला सांगा लाकूड असतं, लाकूड खराब होतं, ते पुन्हा त्याचं काही होत नाही. मग मला सांगा सामान्य नागरिकांचे एवढं नुकसान झाल्यावर ते बिचारे काय करणार, कोणाकडे टाळू फोडणार? कार्यकर्ते येतात, ठीक आहे, येतात, सात्वन करतात, मान्य, पण खर्चाला कोण पुरवणार आहे? आणि प्रत्येकाचा कोण तुम्ही खर्च देणार सांगा ना मला. मग आमचं म्हणणं आहे की हे सामाजिक मूलभूत सुविधा आधी परिपूर्ण करा, मग बाकीच्या समस्यांकडे लक्ष द्या. नक्की सर, एकंदरीत आपली लढत थेट कोणासंग होईल वाटते, तुम्हाला सगळ्यात मोठं आव्हान कोणाचं आहे या निवडणुकीमध्ये? थेट लढत आता समोरासमोर तर मला दिसते, विद्यमान आमदार त्यांचे सुपुत्र आहेत किंवा महायुती असेल, आता मी सांगू शकत नाही, ते 30 तारखेनंतर तुम्हाला कळेल. यांच्यावर विजय मिळवण्यासाठी तुमच्याकडे काही रणनीती? रणनीती सर आमची सरळ, आम्ही साधे भोळे शिवसैनिक आहोत ना, आम्ही कोणाच्या वाटत जातो. फक्त एवढंच सांगायचं आम्हाला या माध्यमातून तुमच्या की बाबा आम्हाला सामाजिक काम करायचं, समाजासाठी काम करायचं, आम्हाला कोणाचं भांडायचं नाही ना, कोणाचा
त्यानं प्रत्युत्तर दिलं आम्हाला प्रत्युत्तर द्यायचं, आम्हाला काही तसं काही करत नाही, कारण आम्ही एक शिवसैनिक आहोत. आम्हाला शिस्तच दिली, सन्मान्य उद्धव साहेबांनी शिस्त शिकवली, ती शिस्त आम्ही कायमस्वरूपी ठेवू. या निकालानंतर विजयला विजय मिळू शकेल. निश्चितच आमच्या नावातच विजय सर. आजपर्यंत मी जे काही हं. निवडणुकीचे अनुभव घेतलेत, हं. आशा आहे या विजयाला विजय मिळेल. नक्कीच धन्यवाद सर. त्यासोबत जाता जाता संपूर्ण प्रभागातील आणि मतदारांना काय आवाहन कराल, काय सांगाल चॅनलच्या माध्यमातून? मी माझ्या तरोडावासियांना, माता भगिनींना आणि माझ्या आप्तेष्ट जे काही माझे वडीलधारी नागरिक आहेत, माझे जे काही सहकारी आहेत, माझे जे काही मतदार आहेत, लहान असतील, वयाने मोठे असतील, सन्मान्य सगळ्यांना मी माझा जय महाराष्ट्र करतो आणि सगळ्यांना आवाहन करतो की येत्या काळामध्ये जे काही महापालिका निवडणुका असतील त्यासाठी मी असेल, माझ्यासोबत जे काही माझे सहकारी उमेदवार असतील त्या सर्वांना मशाल या चिन्हावर निवडून द्यावे. कारण मी त्याची ग्वाही देतो की मी कुठेही त्यांना आणि मी स्वतःला कमी पडू देणार नाही. तुमच्या सेवेसाठी मी 24 तास असेल. जे काही 5 वर्षे माझ्या तुमच्या कार्यकाळात असतील ते परिपूर्ण मी तुमच्या सेवेसाठी झोकण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद विजय सर. एकंदरीत आपण आज विजय कल्याणकर सरांशी संवाद साधला. त्यांनी प्रभाग क्रमांक 1 मधले रहिवासी असल्या कारणाने सविस्तर मुलाखत देखील दिली. या संदर्भात आपलेही काही प्रश्न असतील नक्की कळवा. धन्यवाद. पाहत राहा युवा राज्य न्यूज लाईव्ह.